नारळी पौर्णिमेला नारळी भात करणं ही परंपरा आहे, पण बऱ्याच जणांना नारळी भात जमत नाही. मऊ, रसरशीत आणि अगदी परफेक्ट शिजलेला नारळी भात हवा असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठीच आहे. अगदी अचूक प्रमाणात साहित्य, ना खूप चिकट ना कोरडा, मोकळा पण मऊ पण परफेक्ट शिजलेला नारळी भात. आणि सगळ्यात खास म्हणजे यात साखर नाही, फक्त गूळ वापरून हा नारळी भात अगदी 15 मिनिटात होतो. एकदा माझ्या या प्रमाणात नारळी भात करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नमस्कार, मी संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. नारळी भातासाठी मी इथे घेतलेला आहे अर्धा कप लॉंग बासमती राईस, अर्धा कप खिसलेलं खोबरं, अर्धा कप बारीक चिरलेला गूळ, ड्रायफ्रुट्स त्यामध्ये मी घेतलेत मनुके, काजू, बदाम, काही खडे मसाले आणि अर्धा कप केशरवालं दूध. आता एका गरम कढईमध्ये 2 चमचे तूप घ्यायचं आणि 1 चमचा तेल. तेल इथे आपण याच्यासाठी वापरतो की तेलामुळे बराच वेळानंतरही भात छान मऊ राहतो. यामध्ये आता आपण खडे मसाले परतून घेऊ. इथे मी 4 लवंगा, 3 वेलची आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत. आता हे व्यवस्थित परतून घेऊ. हे परतताना जास्त करपवायचे नाहीत, नाहीतर भाताला करपट वास येतो. साधारण अर्धा मिनिट खडे मसाले छान परतून घ्यायचे. मसाल्यांना छान वास आला की याच्यामध्ये तांदूळ घालून परतून घेऊ. इथे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलाय. आता हा तांदूळही व्यवस्थित परतून घेऊ. तांदळाचा रंग साधारण पांढरा होईपर्यंत तांदूळ व्यवस्थित परतून घ्यायचा. तुम्ही इथे बघू शकता तांदळाचा रंग छान पांढरा झालाय, म्हणजे तांदूळ व्यवस्थित परतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घालून तो शिजण्यासाठी ठेवू. त्यासाठी मी जेवढा तांदूळ घेतलाय त्याच्या 3 पट पाणी घेतलंय. अर्धा कप तांदूळ घेतलाय तर मी 1.5 कप पाणी घेतलंय. आता हेही व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ. आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. मीठ जास्त घालायचं नाही आणि पाण्याला उकळी आली की झाकण ठेवून तांदूळ शिजवून घ्यायचा. तांदूळ शिजतोय तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊ. त्यासाठी आपण घेणार आहोत 1 चमचा तूप. तूप जास्त घालायचं नाही कारण खोबऱ्याला तेल सुटतं. त्यामध्ये आपण आता सगळे ड्रायफ्रुट्स फ्राय करून घेऊ. इथे मी सगळ्यात पहिल्यांदा काजूचे काप फ्राय करून घेते. छान त्याला लालसर रंग येईपर्यंत मंद आचेवरती ते परतत राहायचं. काजूंना असा लालसर रंग आला की ते आपण आता काढून घेऊ. आता त्याच तुपात बदाम फ्राय करून घेऊ. बदामचे कापही व्यवस्थित लालसर रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. ड्रायफ्रूट फ्राय करताना काळजी घ्यायची कारण ड्रायफ्रूट पटकन करपू शकतात. त्यामुळे साधारण मंद आचेवरती अर्धा ते 1 मिनिट ड्रायफ्रुट्स व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. बदामाचाही छान लालसर रंग झाल्यानंतर तेही एका बाजूला काढून घ्यायचे. आता याच तुपामध्ये खिसलेलं खोबरं परतून घ्यायचं. खोबऱ्याचाही हलकासा रंग चेंज होईपर्यंत खोबरं व्यवस्थित परतून घ्यायचं. म्हणजे त्याचा उग्रपणा आहे तो निघून जातो आणि ते छान सॉफ्ट होतं. खोबऱ्याला हलकासा लाल रंग आला की त्यात बारीक चिरलेला गूळ मिक्स करायचा. तोही व्यवस्थित त्यात परतून घ्यायचा. आता हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचं. गुळाला छान पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्ये खोबऱ्याचा किस व्यवस्थित शिजला जातो. त्यामुळे गुळाला छान पाणी सुटेपर्यंत व्यवस्थित गूळ परतून घ्यायचा. आता यामध्ये घालूया थोडे मनुके. तेही छान परतून घेऊ. आता हे सगळं मिश्रण एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं. मिश्रण असं सतत परतत राहायचं, नाहीतर गूळ खाली चिकटतो आणि मिश्रणाला करपट वास येतो.
त्यामुळे अशा पद्धतीने सतत मिश्रण परतत राहायचं. तुम्ही इथे बघू शकता गुळाचा छान पाक तयार झालाय आणि सगळं मिश्रण छान एकजीव झालंय. आता आपण यामध्ये आपण मगाशी फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट मिक्स करू. ड्रायफ्रूट आपण थोडे लेट मिक्स करतोय, कारण ड्रायफ्रूट जर सुरुवातीलाच मिक्स केले तर ते शिजले जातात आणि त्याचा जो क्रंचीनेस आहे तो सगळा निघून जातो. त्यामुळे ड्रायफ्रूट सगळ्यात शेवटी मिक्स करायचे. मिश्रण व्यवस्थित परतून घेऊन गॅस बंद करायचा. तुम्ही इथे बघू शकता तांदूळ व्यवस्थित शिजलाय. साधारण 80 to 90% तांदूळ शिजवून घ्यायचा आणि राहिलेला आपण जो मसाला तयार केलाय त्याच्यामध्ये शिजवून घेणार आहे. आपण इथे तांदूळ जर 100% कुक केला तर तो मिश्रण मिक्स केल्यानंतर ओव्हर कुक होऊ शकतो. त्यामुळे शक्यतो तांदूळ 80 to 90% शिजवून घ्यायचा. आता यामध्ये मगाशी केलेला मसाला मिक्स करायचा. आणि आता यामध्येच आपण मिक्स करूया केशर दूध. केशर दूध तयार करण्यासाठी मी इथे अर्धा कप कोमट दूध घेतलंय. कोमट दुधात 5 ते 6 केशर काड्या ॲड करायच्या. आता हे सगळं मिश्रण छान हलक्या हाताने परतून घ्यायचं. परतताना गडबड करायची नाही, नाहीतर तांदळाचे शीत आहेत ते तुटू शकतात. छान सगळा मसाला आणि शिजलेला भात एकजीव झाल्यानंतर आता आपण त्यात ॲड करू अर्धा चमचा वेलची पूड. वेलची पूड आपण फ्लेवरसाठी यूज करतो, त्यामुळे शक्यतो सगळ्यात शेवटी ती ॲड करायची. आता सगळा भात व्यवस्थित 1 ते 2 मिनिट परतून घेऊन त्याची एक वाफ काढून घेऊ. तुम्हाला जर का माझी ही नारळी भाताची व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 2 ते 3 मिनिट छान भात वाफवल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता कडेने तूप सुटलंय. असं तूप सुटलं म्हणजे समजून जायचं भात व्यवस्थित शिजलेला आहे. आता तो छान एकदा परतून घेऊन गॅस बंद करून त्याच्यावर झाकण ठेवू. आहे की नाही बनवायला अगदी सोप्पा नारळी भात. या नारळी पौर्णिमेला हा भात नक्की ट्राय करा. तुम्ही जर सेम प्रमाण यूज केलं तर भात जास्त गोडही होणार नाही किंवा कमी गोडही होणार नाही. तर एकदम परफेक्ट होईल. मला कमेंटमध्ये तुम्ही केलेला नारळी भात कसा झालाय हे नक्की कळवा. आणि अशाच छान छान रेसिपीज संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत. तसेच उपवासाच्या रेसिपीजही आहेत. तर एकदा नक्की व्हिजिट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाच्या सगळ्यांना शुभेच्छा. थँक यू.